माझ्या गावातून परिसरात कटाळलो मी रोज. आज काल एक मऊ, काल एक सावर्ण, रोज महाराजाचं साऱ्या परिसरात प्रेम चालूच आहे. इतके मरतात तरी माणसं तिथं फोन लावतात, हो आलो जर मोटर चालू कर, पाणी तिकडे नको जाऊ देऊ, एकदम काय ना. दादा गेले, 2-4 कामं राहिले, माग 2-4 मिटिंगी घ्यायच्या होत्या, काही नेता नाही आलं. जावं लागलं. इथं इंद्रापासून उंदरापर्यंत समजे एका रेषेत आहे. जो मंत्री तो संत्री कोणी अमुक नाही, यमाच्या पुढं ब्रह्मदेव, त्याला म्हणावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. आपलं कस काय स्मिगल भला धरीत कसकर. उंटाच्या पाण्यावर नदीत उंटाच्या मदारून पाणी फिरलं आणि तिकून एवढी एवढी शपुर्डी उभी होती. ते म्हणे उंट दादा मी जाते पलीकडं. म्हणे माय गंगे मुक्कटे मर. म्हणे काहून? तो आला आणि मला काहून जाता येणार नाही. उलट्या टांगड्या होती, माया मदारून पाणी फिरलं. तू एवढं शिके मोठ मोठाले गेले वाहत, या भवसागरात बुडाले, नाही आले मागोरी, पुन्हा नाही भेटले ना, पत्र नाही, काय नाही. त्याचं नाव जन्म मरणाचं. मातेची लवड सवडी, मातेच न पावती बापुडी, मनवणी जन्म मरणाची दुथडी डवळती ठेरे. ते जन्म मरणाचं दुःख दूर करायचं साधन आहे म्हणजे अज्ञानामुळे पाप कर्म करतो. पाप कर्म झाल्यानंतर पापाचं फळ दुःख आहे आणि तेच भोगण्याकरता पाप वासना शिल्लक राहते आणि माणूस सूक्ष्म शरीर जळत नाही, हे शरीर जाळलं जातं आणि वासना शिल्लक राहते. जन्म घेणे लागे याची बस वासनेने जन्म मिळतो, बस का जन्म मिळतो. म्हणून अज्ञानामुळे हे जन्म मरणाचं दुःख आहे. अध्याय दुःख ज्ञानाने दूर होतं. ज्ञान लाईन गेली तर कोणी कोणाला दिसत नव्हतं, मोबाईल होते म्हणून तुम्ही लावले, मग मी दिसू लागलो कीर्तन का. आणि लाईनच नसती तर अंधारात बरेच बाया म्हणले चला उठून झोपू, आता नाही येत लाईन, असं होऊ शकतं. अंधारात काही दिसत नाही, आपण आपल्याला पाहू शेजाऱ्याला पाहू शकतो. तसे जीवनामध्ये अज्ञानामुळे अनेक कर्म, निषिद्ध कर्म जीव करतो, पण ज्ञानाने अज्ञान जात, प्रकाश पडला नाही का. करिया तिमिराचा नाश, उदय होडी प्रकाश होडी, आशा पात करी वास आहे गुंतलो. आणि ज्ञान हे ब्रह्मदेवाकडे नाही, आणि ब्रह्मदेव कधी भेटणार आपल्याला? हे ज्ञान मोदीकडे आहे, पंतप्रधानाकडे. ज्ञान जन्म मृत्यू दुःख करण्याचा आहे का? मुख्यमंत्री, आपले आमदार, आसन्न कोणाचे तरी वारकरी ते चालले चांगला परिचय माझा त्यांचा आलं लक्षात? नाही नाही, ते कोणाकडे आहे मग? हे ज्ञान पैगाबरवी जरी म्हणे आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. भजावे अर्थ म्हणजे त्यांचे भजन भक्ती करा, भज्य भज्य तू सारंग. आणि ज्ञान साधू आहे आणि ज्ञानानं दुःख निवृत्त होतं. कोण कशाने? बाकी साधनानं. मग तू कोबा ज्ञानबाबाला साधक विचारतो मला सुख पाहिजे, ते म्हटले निवृत्ती झाल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि सुख म्हणजे देव. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, या जगात कोणी नाही, तेव्हा दुजा म्हणतात. पण मला असं वाटतं दुजे म्हणलं फार चांगलं आहे. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा माझ्या पांडुरंगा. ते म्हटल्यानंतर अनेक वचन झालं. ते म्हणजे ब्रह्मदेव, ते म्हणजे इंद्र, ते म्हणले 33 कोटी देव, नाही कोणीच नाही. ते
का बरे? संताकडे ते ज्ञान आहे. आणि त्या साधकाला सांगितलं देव त्यांच्या जवळ आहे. सुख कोणाच्या जवळ आहे? संताकडे बऱ्याच वस्तू आहे. संतांचं धन ज्ञानधन आहे. भक्ती, राज्य, प्रेम, 4 वस्तू साधूकडे आहे का माय बाप? सुख विकत मिळत नाही, भूक विकत मिळत नाही, झोप विकत मिळत नाही, आणि प्रेम विकत मिळत नाही. प्रेम देण्याची वस्तू आहे, मग मिळतं. जुना माणूस आहे, जुन्या म्हातारे तुम्ही ऐकलेले, जुन्या म्हाताऱ्याला करत होत्या कधी बाई म्हणत नव्हती. आताच्या सोडून जुनी गोष्ट सांग. आणि ते आता सोनाचं नाव होतं गंगूबाई. तिने म्हातारीने बाजावर पाहिल्यावर काय म्हणा, म्हणजे गंग्या ऐकलेलं म्हणजे काय म्हातारडे ती पहिली. मला तहान लागली, पाणी दे. तुम्ही मर मुकाट्या, मी काय रिकामी आहे का? ती जर म्हणल्या ती गंगूबाई, ती म्हटली काय आई, मला पाणी दे, भाकर देते नाही, प्रेम द्या. प्रेम घेण्या आमचा मुलगा असतो, त्याला म्हटलं हे काट्या पाणी दे. ते म्हाताऱ्या म्हणलं बाळा काय चांगलं आहे रे तू, देणार मला थोडंसं पाणी. ते प्रेम दिलं तर ते पाणी आणून देतात. इतकं खरं आहे. प्रेम देण्याची वस्तू आहे, देण्याची वस्तू आहे. आणि या जगामध्ये प्रेम फक्त 2 प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, संतांनी देवप्रेमाचं दान केलं. अनंत भांडार संतांचं भरलेलं आहे. ज्ञानाचं, प्रेमाचं, भक्तीचं सारे भांडार. संत उदार भरले अनंत भंडार. घातला दुकान, घातला दुकान, घातला दुकान,
हे भांडार भरलेलं आहे. फक्त आपण त्यांचं काय करायचं, त्या साधकाला सांगितलं बाळा, हे साधका, हे भक्ता, तू फक्त काय कर, संतांचे फायदे आहे, हरी प्राप्तीशी ज्ञानाची गरज आहे, भक्तीची गरज आहे, साधूचे फायदे, तो देव तुला फुकट मिळतो. सुखरूप परमात्मा आहे, देव सच्चिदानंद स्वरूप आहे आणि तुम्ही त्याच्या अंशात हे ज्ञान तुम्हाला देतात. तुम्ही आत्मस्वरूप आहात. तुम्हाला कोण विचारलं तर तुम्ही कोण आहात? मी आत्मस्वरूप आहे, मी अमुक तमुक नाही. आणि म्हणून संतांची पाय धरावे, संतांची पाय धरणं म्हणजे काय हो? पुढं बोलायचं म्हणजे त्या भंगाचा खरा अर्थ सांगून जातो माझ्या मते. ज्ञानोबराच्या नथुराम बाबाच्या आशीर्वादाने ऐका, हे पाय धरूनच बसलं तर कसं व्हा, तुम्ही थांबणार नाही. साधू कोणता एका जागी का फिरते असतात, चला तर पदूचे आराव चिंतना चिंतामणीचे गाव बोलत ते ते बोलतात, ते अमृताचा वर्षाव करतात, नामामृताचा वर्षाव करतात, ते चालते बोलते संत, चालते ते ज्ञानाचे बिंब, तयाचे सुखाचे कोंब. एक दिसतात ते माणसं, दोन गोष्टी सारख्या दिसतात, भावातलं तफावत आहे भाऊ. तुमच्या गावात तुमच्या घरी दूध आहे वाटतं, त्याच्यापासून दुधापासून काय दोन पदार्थ निर्माण होतात. दोन म्हणजे एक ताक मंथन केलं बाय करतात. आता बटन दाबलं की होतं, पहिलं उसळण अजून दोन्ही काय असे होते प्रमाण. पण दह्याची अंगे निघे ताक लोणी, बर का, दोन पदार्थ दोन्ही सारखेच दिसते. लोण मला वाटतं ताकाचा भाव 500 रुपये किलो, ते तुमचं माहित नाही मला काय किलो आहे, तरी शहरात विकत वाटतं. खेड्यापाड्यात पैसे विकत नाही. आमच्या गावात तर फुकटच देतात. गंगूबाई साळूबाई इकडे ताक घेऊन संध्याबाईला वाटल्या जायचं, किंमत नाही. पण लोणी शाने ती बाई ताक वाटून दिलं आणि लोणी आता कपाट निघलं. फ्रीज पहिल्यांदा शिरक्यात ठेवायचे मरते, त्याची जपणूक आहे. शहाणा तो धनी आसार आहे. ते भूस उपनले जायचं टीव्हीवर, परत जायचं. आणि कण शहाणा माणूस शहाणा तो धनी. संसारात आपण आलो, लोण्याला भाव आहे तुपाला 1000 रुपये तरी आहे ना, आणि ताकाचं खेड्यापाड्यात फुकट. दिसायला सारखे, भाव फरक आहे. तसं तुम्ही आम्ही महाराजापेक्षा काही माणसं गावातले चांगले राहतात. खरं तुम्हाला सांगू, खरे खरे साधू ना तर लय साधे राहतात. ते ओळखूच येत नाही, त्या कोणी विचारतही नाही. साधू कोण? ज्याची 6 गेली त्याचं नाव साधू. 6 धुई. आम्हाला महाराज म्हणतात, आणि महाराजच नाही पण हा बाप रामायणाचार्य गायनाचार्य. मला वाटतं पंक्ती जेवणारे लोक काही येत नाही ना, ऐकायला येते त्याचे लोक, त्याचं नाव टाकलं खायनाचार्य. आचार्य झाले सारे स्वयंपाके, पण स्वयंपाक करणारे खात नसतात. गळून घ्या, जाऊ द्या, वेळ संपत चालला. म्हणून लोण्याला भाव आहे. साधू हा जरी माणसासारखा दोन्ही दिसती. समुद्र नदी नहे पैगा, समुद्र नदी नहे पैगा, चंद्रो
संत, त्यांना संत याचा अर्थच होतो शांत. संत आपण पाणी काय म्हटलं, लय संत आहे, इकडं वाहत कळत नाही. पण मोठ्या नदीचं जरा वाढेल पाणी, एवढं भडाल 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 भडाल, पूर आला रे पळा. आणि मोठ्या गंगा यमुना, त्याचं नाव संत आहे माझ्या बाप. स्थिर जीवन असतं त्यांचं, शांत, दया, क्षमा, शांती. आणि त्यांच्याकडे बोध आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे, सुखाचं आगर ते देव. त्यांना सुख रूप अवस्थाची भगवंताचा तो देव आहे ना, त्यांना सोडून जो सगुण साकार परमात्मा आहे, साकार आकारात आलेला म्हणतात देवाच्या निर्गुण निराकार आहे, तोच भक्ता करता होय भक्ती केला तैसा. संतांच्या रूपानं देवच येतो, त्याला साधू म्हणतात. त्या देवाचं कार्य वेगळं आहे, साधूचं वेगळं आहे. यशोबा काकानं मारलं तरी त्याला साधू केलं, यशोबाळानं शिव्या द्यायला शिरच्छेद केला त्याचा. मला वेळ नाही सांगण्याचा. देवाचा आणि साधूचा एवढा फरक आहे. तुकाराम महाराजांना आमच्या गाडवर मिरवणूक काढली, जिजाबाई घरात माग मुंडक बसवला तोंड करून, आणि त्याने डोळे लावले रामकृष्णारी. शांत ध्यानच नाही, असो वैसा कोठे प्रथवची नाही. आणि जिजाबाईने पाहिलं कशाचं दामडून पुढं लोक माणसं ते गावातले दामडू करत होते, दिंडी करायची आली म्हणून जिजाबाई दारी येते पाहते तर आपले तुकाराम महाराजाची दिंडी, आणि यायचं तोंड पाहून मागं केलं असं, आणि गेली मोठ्याकडे महाराज दचकून उठले. समाधीस्थ सहज विधी अवस्था तुक करायचे, अखंड ब्रह्मानंदी लागले काय कोण देहा ते संभाळे. त्यांचं नाव साधू आहे, पण लोक ओळखत नाही त्यांना. साधू कोण? ज्यानं देव ओळखला, ओळखीला हरी किंवा साठविला हरी, दुःखावर शेजारी होता त्याचे भेटी, दुःख कैशी न रवथवा नारी, होका दुराचारी वाचे गाता हरी. शरीर पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, तुम्ही करा, तुम्ही साधू साधूची अवस्था आहे. आणि अशा संताकडं ज्ञान त्याचे पायी लोळे, आणि ज्ञानाने अज्ञान जातं आणि स्वस्वरूपाची ओळख होते, त्याचं नाव ओळखीला आहे. जन्मरणाचं दुःख निवृत्त होतं ते ज्ञानानं, आणि ते ज्ञान साधूकडे असते. आता ते ज्ञान साधूकडे आहे, मग त्यांचे पाय धरण मग ज्ञान होतं. ते पाय म्हणजे हे नाही, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द चित्तामध्ये त्यांनी पकड धरली. नारदानं राम नावाची नारदानं सांगितलं, वाल्या कोळ्याला सांगितलं, वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला, धरलं त्यानं चित्तामध्ये नाम, ते पाय. आता हृदय आपले वरी बैसवल चित्त बुद्धी मन आणि अहंकार याचा चौरंग करून बोध आणि ज्ञानात त्या चौरंगावर बसलं. संतांचं हे देण आहे, ते पाय. कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरले तो चिहारी, आमचा वारकऱ्याचा देव आहे. जे दिसतं ते देव. विचारू नाथबाबाला, काही महाराज लोक सांगतात नाथबाबाला गाढव देव दिसलं, कोणी म्हणतं गाढव देव दिसलं, कोणी म्हणे गाढवा देव दिसला. नाथबाबाला गाढव दिसलं नाही, नाथबाबाला गाढवा देव दिसला नाही. मग काय दिसलं महाराज? जे दिसलं ते देवच दिसत होता. जे जे भेटे, जे जे दृष्टी दिशे, विठ्ठल गेली स्थळी अनेक प्रमाण आहे. माझा हा साधूचा देव आहे. नाथबाबांनी सांगितलं, माझा परमात्मा काशीची कावेड रामेश्वरला चालली, पण माझा परमात्म्याला तहान लागली. पंडित म्हटले समानुगच्छती जो भोग, ते गेले, त्यांना गाढव दिसलं, कर्मांच्या बंधनात अडकलं. नाथबाबा भजन करत चालले होते आणि ते दिसला बिचारा देव माझा तर पडतो. ती काशीची कावेड त्या देवाच्या तोंडात टाकली. हा वारकऱ्यांचा देव आहे म्हणून संत आहे. नाथबाबा सांगतात साधकाला, ते चित्तात धरा, चित्ती तुझे किंवा चित्ताचे आसन तुका करीतो. आपण कीर्तन करतो, पण गोरोबा काकानं आवडीनं भजन केलं का आपलं आपलं भजन. एक महाराज पद होतं, रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णारी. बाई गेली ती पत्ती आणायला ठाकरे होता, त्यांनी सांगितलं महाराज आले, रामकृष्ण जोरान ओढू लागला पाहिलं. आणि तितकं तू धन्यावर मांजर गेली.
बाईनं असा हात केलता, रामकृष्ण हरी. त्याला वाटलं आवाज म्हणजे रामकृष्ण हरी. पण मांजर डोळे लावले ना, मांजरीने डोळे लावले आणि परत मोठली बोक्या होता त्याच्या गळ्यातच पडली आणि ते थरथर ती मोठी माळ नाही एवढी मोठी ते लागलं थरथर बोक्या कापायला. आणि पहिल्या चुली जवळ काढ्या होत्या, वर जाऊन असं बसलं घाबरून. आणि बाई आली म्हणते महाराज म्हण काय परत कशाने लोटली. मग त्याचं मनी आला म्हणून बोक्या आलता. तुमच्या हातात माळ होती कुठे? कोण होतं ध्यानच नाही राहिलं. मग बोक्याच्या गळ्यात काढी आणायला गेली तर माळ बोक्या माळ तरी झाला पाहिजे. आपलं भजन हे गोरोबा काकाचं भजन सुरू होतं. लेकरू तुडवलं माय काहीच नाही. ही आवडी विठ्ठल गाई ही साधूची देणे. ज्याला संत कृपा झाली ना ही इमारत फळा आली. त्यांच्या मुखातून वाटत आली. चालता रामकृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रे माऊली. हे भजन आहे. हे भजन करण्याचे म्हणून त्यांचे पाय हरिप्राप्तीशी. त्यांनी मंत्र दिला तो चित्तात पक्का धरा. हेच पाय आणि तो जप करा. नारदान सांगितल्यावानी बाल्या कोळ्यांचं केला येईपर्यंत ही साधूची देणे. आपण त्यांनी सांगितलं ऐकतो पण ऐकत नाही. कीर्तन ऐकतो पण ऐकत नाही. नवऱ्याने सांगितलं पोरगी शिकलेली होती. अरे म्हटले मला तहान लागली पाणी दे. अशी उडी मारली. असं काय शिकलेली होती बिचारी. म्हणजे पाणी दे म्हणतो ना पुन्हा म्हणजे अशी काऊन करते म्हणे मी दोरी खेळते. शाळेत नाही नवऱ्याच्या गेल्याने विठोबा कुमार धरावे. धराव्याचा अर्थ चित्तामध्ये धरावे. संतांची कृपा धरले ना म्हटले मग धरल्यान काय होईल महाराज. दुसऱ्याच्या येणे साधती साधन साधने. येणे साधती साधने साधने साधती येणे साधती तुटत
तुटती भवाची बंधने म्हणजे संत साधन साध्य साध्याची प्राप्ती करू जन्म मरणाचं दुःख बंधन म्हणजे मुक्त कासाय म्हणावे बंधनाची नाही नाव मुक्त आहे आणि मला खरं ज्ञान ते आहे माझा जन्म झाला नाही झाला तो या शरीराचा झाला बंधन म्हणजे काय खरं बंधन सांगतो ऐक ते शरीर जन्माला आलं का मी केशव जन्माला आलो बर पाटी लागती एसटी डेपोत आहे तेव्हा का बस स्टँडवर आल्यावर एसटीला मग अमुक नंबर अमुक कंडक्टर ड्रायव्हर ती गाडी मी करते पुणे देऊळगाव राजा ते संभाजीनगर मग पाटीला तरी ही एसटी डेपोत होती तेव्हा नाव आणि मग इथं आली बस स्टँडवर या हे बस स्टँड आहे म्हणतो लोक आणि मग गेलं पाटी लागली शिवलिंगाचार्य केशव महाराज पुढे महाराज अनेक नाव आहे ही पाटी आहे पाटी म्हणजे तुम्ही नाही पाटी म्हणजे एसटी नाही ते जाण्याकरता कळावं म्हणून आहे जाण्याकरता म्हणून ही एसटी कुठं तिथे पोचण्याचं साधन शरीर मनुष्य देहाचे निज्ञानी सच्चिदानंद एवढा अधिकार बस अधिकार दिला आणि तो कळला पाहिजे आपल्याला ते संत आपल्याला सावध करून आपल्याला त्याची प्रत म्हणून केली साधती साधन पण महाराज म्हटले नाही साधू जीवनात भेटला तर मग ते म्हटले नाही भेटला तर पुन्हा जन्म घे पण मग ते काय पुण्याला एसटी जाऊन मग घरी लक्ष 84 बस फिरत राह ही एसटी फिरवत राहील मग ते पुण्यात जाईल जीव जीव मरत नाही माणसं मेला म्हणतात माणूस आणि जीव गेला जीव मरत नसतो ते तुम्ही आहात सूक्ष्म शरीर सूक्ष्म आहे ते तुमचं आणि त्याला अनेक शरीर मिळतात म्हणून मग जर साधू नाही भेटला तर काय साधू नाही भेटला तर मग तुला सुखाची प्राप्ती नाही तिसऱ्याचा नाही साधती संत विना प्राप्ती नाही संत विना प्राप्ती नाही हो संत विना प्राप्ती सत्तर बाबा साधू नाही भेटलं जीवन फुकट जन्म गेला वाया गेला मग संत विने प्राप्ती नाही ऐशे वेद वेदाचा पुरावा दिलेला आहे ग्वाही देतात म्हणजे पुरावा ऐशी वेद देती ग्वाही येणे साधती साधन तुटती भवाची बंधने महाराज पटले मला खरंच का थोडी शंका आहे मला अनेक इच्छा आहे हे तर मिळेलच ना ज्ञान भक्ती प्रेम पण काही माझ्या इच्छा असल्या होतील का पूर्ण येडा झाला का ते काय
नो हे महाराज, अरे हलगटाला साधू केलंय समाधी. यात्रा भरती, खांबाला पाठ लावली ज्ञानोबारायांनी. तिथं मंदिर आहे, मंदिरात मूर्ती नाही, पण खांबाचं मंदिर जगाच्या पाठीवर निवासाला आहे. मेलेल्या माणसाला जिवंत काय करणार, स्त्रीचा पुरुष उभा केला. हे आमच्या साधूचं कार्य आहे. तुला काय तुझ्या इच्छा शेवटच्या हे गजानन
तुटती भवाची बंधने तुटती भवाची भवा तुटती भवाची बंधने एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ. संत येते जेवता पाहिजे होती सुखाची सृष्टी होय. अशा प्रकारची त्या नुसतं आपल्याकडे त्या साधूनं पाहिलं सुखाची सृष्टी होती, आनंद प्राप्त होतो. कारण ते आनंदाचा कोम आहे. तयाचे विसाद शब्द सुखे मनोयती वेद, ते सदैव सच्चिदानंद कान व्हावे ते देवच आहेत नाही का. आणि त्यांचे शब्द ते तुझ्याही थोडीशी जीवाची इच्छा तरी काय असते पूर्ण करीत मनोरथ. संत तुझी पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला निरोगारा म्हणतात. म्हणून साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्ञानेश्वर महाराज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. तुमची कृपा झाली. 2 तास कुणीकडे गेले मला कळले नाही. एवढा अभंग सोडवण्याकरता एका दिवसात होत नाही. धावता आपलं त्याची भूमिका तयार करून मला विश्वास थोडासा मांडला. एक साधूचे शब्द आहे. आम्ही तिथं एखाद्या टिटवीने समुद्रातलं पाणी आटवण्याचा प्रयत्न करावा. त्यातलं आमचं जीवन असतं. आम्ही कोण कुठं नाथ बाबा, कुठं तो कुंभा आहे, कुठं सारी मंडळी संत मंडळी. थोडासा अभंग मांडण्याचा संत कृपेनं प्रयत्न केला. साध भरपूर भेटली. असं वाटतं आणखीन तासभर म्हातारा असं मिळत नाही ना मला. तिथं एका होणी बळी रे. ही सारी मंडळी फडकरी आहे. मी त्याचं साधं आपलं महाराजा लुकून बोलवलं मला आणि इथं पाहिलं ते सारी गायक वादन. तुमच्या सर्वांच्या एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ येणे हा पंथ येण्याची पंथी चालू जाता न पडे सोपा मार्ग आहे. आणि म्हणून यांनी मला सांभाळून घेतलं. आमचे जनार स्वामी बाबा गणेश महाराज आमचे मुद्दांगाचार्य सारे आमच्या असं म्हणता येईल वाई वगैरे सारे उपाशीच आले की तुम्ही आम्हाला मिळणारच नाही. आमचं कीर्तन तिकडे 4 काळ करी 2-4 म्हातारे. एरवीचं कीर्तन केशव महाराज पैसे नाही लागले. केशव महाराज मुर्दांगे पाठ भीती आणि गायक म्हणतो मोठ्यानं म्हणतो पण स्वरात नसतं. सारे सांभाळून घ्यायचे. कसं असेल तसं असे आमचे कीर्तन. आज माझंही भाग्याचा उदय संध्या वारकऱ्यांच्या माझी झालेली सेवा सर्वांच्या पायावर अर्पण करतो. सर्व मंडळी गावकरी मंडळी कोण बाबा फोनवर तारीख घेतली. म्हटलं राज्यात तुमचा नंबर घेतला होता आणि एकच माणूस करतो असं ऐकायला भेटलं. पुढच्या वर्षी मला नका बोलू
मी राहतोच का नाही मलाच भरोसा आहे. म्हणून नका बनू, माझी काही फी नाही काही नाही, जे दिलं ते घेणारे आहे. मी वाटतो पैसा करता फिरणारे नाही, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी, त्याला अनंत हाती द्यायचे. म्हणून तुम्हाला काही मागायचं नाही, इथंच मागा. रोज निध्यान आवडीनं देवाचं 1 मिनिट तरी नाव घ्या, तुमचा उद्धार होईल. एवढंच मला दान करा. पैसा द्रव्य टिकत नाही. तुम्हाला सर्वांच्या मायबापाच्या आणि या माणसाला सहकार्य करा. असं भाग्य या महाशिवरात्रीच्या पर्वावर एक महाराज घ्या, एक पंगत घ्या, समजे जेऊ घाला. फोन करणाऱ्याने केला, फोन बंद झाला, रेंज नाही. बिचारे युवाचं कीर्तन आहे, सारे उपाशी जीव. चला महाराज आले असते 8 वाजता, मग आधीच सातला येऊन बसले आणि आमची या जीव्यानं केली बेजारी. मग आम्ही आलो उशिरा. इथं आम्ही 15-20 मिनिटं थांबलो. ते आमची वाट तिकडे पाहतात, आम्हाला इथं कोणीच विचार करत. सारे मला काय वाटलं गावातले ते पाहुणे बसेल, मी तिथं उभा मीच विचारतो कोणाला कोणाच्या घरी जाय. भाऊचा फोनही लागत नव्हता, तरी सर्व गोड झालं. सर्वांनी सहकार्य. अरे एक देवानं गोवर्धन कणगुळ उचलला, पण समजेन चाटू बेलने लावले की द्या देवाला सहकार्य. तसं एक सप्ताह एवढ्या गावाला हा करणं महाशिवरात्रीचा जागृत ठिकाण आहे तुमचं. काय कमी काय केलं देव तुम्हाला सांगू का जाता जाता? ऐका, विहिरीत पाणी असतं, रोज मोटारी चालतात, उपसतं का नाही? उपसतं. आणि पुन्हा नवं येतं का? येतच नाही. येतं. आणि नाही उपसलं तर तुम्हाला संसार वाढवायचा असेल तर मोकळ्या हातानं परमार्थ करा. द्या दान. वारकऱ्यांना सर्वांना चांगलं खाऊ घाला. तुम्ही जवळ खाऊ घाल, त्याच्यापेक्षा अर्धे कमी खाला. आणि हे आनंद भोगा. कोण येणार आहे तुमच्याकडून पुण्य करून घेण्याकरता? एकच जगात साधू नसते ना, सारं पाकिस्तान झालं असतं. साधू संतांचे उपकार आहे आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. मायबा एवढीच विनंती करा, पण चांगला करा. मस्त मोठा मंडप द्या. लागतं काय तळी उचलल्यावानी उली उली. कोण महाराज घ्यायचे, कोण कीर्तनकार घ्यायचा, कोणा मृदंग घ्या. त्याची एवढे मोठाली मंडळी. हे उंबरखेड म्हणजे मोठं गाव आहे, चांगलं चांगली शेतकरी आहे. आणि उपसा जिऱ्यातलं पाणी जुन्या काळात एक जिरा वाळूत करायचे आणि बाई भांडा घेऊन यायची आणि एक तांब्यावर त्याच्यात जिऱ्यात पाणी फक्त होतं हांडाभर. उपसलं दुसरी बाईला तिने नेलं, किती होतं? बांध्या गावात नेलं किती राहिलं? आणि नसतं नेलं तर हांडाभर. उपसा नातो परतुंडलं पुरण. म्हणून काही कमी नाही पडणार. अरे देवाला अनंत हात देण्याचे करून पहा तुमचं भाग्याचा फल. श्रीमंती काय 1 रुपया नेता येत नाही संघ, कोणालाही नेता न्यायचं असन संघ तर पुण्य संपत्ती संपादन करा या धानाना. म्हातारपणी तुम्ही परतंत्र होणार आहे. आणि केशव महाराज आले कर्रे चहा, ते म्हणते कुठला आणलं मला चहा करायची कंपनी का? नेटच आमच्याकडे सारे पळतात माणसं संसारात रात्रंदिवस. म्हणून मायबापू करा, आवडीनं करा आणि देव तुम्हाला भरपूर देईल. म्हणून झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या समर्पण करतो. देवीला पुरण देतो. पूर्णविराम. नामस्मरण करा. साधूंचा निरोप आहे. गळ्यात वारकरी कलियुगामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. हे कोणीच काढून घेत नाही. माळ कोणी घेतं का? नाही. आणि मग धन सोनं असलं तर अहो मी पाहिलं परवा दिवशी श्रीमंत माणूस मेला आणि गौऱ्या कमी पाळल्या आणि येळवर तोराट्या आणल्या. उघडा पडूला मग पसाय दाखतो मला काय माहित उघड. मग लोकांनी पळ्या त्या तुराट्या टाकल्या. श्रीमंताची गोष्ट 35 एकर बागायती आहे. आजच सावळण भाषण लय लोक करू लागले. पण ते दुःखात पडणार दंगवाय ना, तर सोना पण बिबिलं राहत. करा संस्कारित हरिपाठाला मुलं कीर्तनाला अंजा. आपलं म्हातारपणी सांभाळ करते. मला वेळ संपला, तुमच्या पाहायला लागतो. परमार्थ करा मुला बाळांना. देव कळेल, तुम्हाला सुख मिळेल. जय विठ्ठल. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा.
महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर चालू असलेला हा त्रिदिनीय हरिनाम सप्ताह, आजचं हे दुसरं पुष्प हरिभक्तीपरायण केशव महाराज बुधवत काकड चिखला यांनी या ठिकाणी वाहिलेला आहे. महाराजांच्या सुरुवातीच्या सांगण्यावरून जीवनं जो घोटाळा केला, आज खरोखरच जीव घेतला तर म्हणलं तर चालतंय महाराज. कारण पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व वैष्णवगडाचे पाईक आहेत. यांना बेसन भाकर खायची सवय आहे, तर पंचपक्वान्न सुद्धा खायची सवय. हरकत नाही, कीर्तन मोडल्यावर त्यांच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे. आज महाराजांनी आपल्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपण आलात. यामुळे या कार्यक्रमाचे संयोजक आणि उंबरखेडची भजनी मंडळी तसेच गावकरी मंडळी यांच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार मानतो. उद्या या ठिकाणी ठीक 8 वाजता हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज खांडवे शिवणगिरीकर, जे शिवकथेचे प्रवक्ते आहेत, त्यांचं हरिकीर्तन या ठिकाणी उद्या संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. आजच्या उपस्थितीपेक्षा कदाचित उद्या दुप्पटही उपस्थिती असली तरी चालेल असं मला वाटतं. आणि परवा सुद्धा सकाळी 9 ते 11 किंवा 8:30 ते 10:30 असं या ठिकाणी काल्याचं कीर्तन आणि नंतर महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कृपया सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. तुकाराम तुकाराम भजन भजन करा. आता माझ्या भावा तुझे नाम पूजा रे
तुझे नाम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.